वेगळाच गट नंबर होता त्यावेळेस प्रत्यक्ष काम दुसऱ्या गट नंबरवर केलंय आणि त्या गावाच्या ह्या जागेला काय चतुर्समा दिलंय लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. काय झालंय आता 10 वर्ष झालं रेल्वेच्या वर पाणी गेलं. दोन 3 प्रकल्प अगोदरच झाले. अजिबात होऊ देणार नाही आमच्या घरापाशी तर आम्ही येऊ देणार नाही. अडून पडणार डीसीबी खाली मी तर. हा बघा तुम्ही मी गाववाल्या समोर सांगणार आहे डीसीबी खाली आडवं पडणार आहे आम्ही. माझी लेकरं बाळ सगळी घेऊन मग करा कुणाला करायचं ती करा कुठला बी येऊ द्या. शासनाने काय माणसा मारायचं केलंय का काय? उन्हाची लाईट उठले की लाईट बसले की लाईट हागायचं कुठं मुतायचं कुठं? ह्यातल्या एका माणसाने सांगू द्या कोण म्हटलं आमच्या घरा मागं करा त्यांचं नाव सांगा मला इथंच. नेमकी काय अडचण होती हा मला उन्हाचं नाही जमत आमच्या घरा मागं इतक्या. हा आम्हाला लोक ती काय वेळ मध्ये आमच्या घरा मागं आम्ही होऊ देणार नाही. किती लुस्का नाही सारी ही. हा आम्हाला उठल्या बसायचं कुठं बाया माणसाने कुठं जायचं आम्ही? हा दुसरीकडे जागा नाही तुम्हाला. माळा असतंय बाहेर ही गावात असतंय का काय? गावात शेजारी बघा तुमच्या मनाने आम्ही काय होऊ देणार नाही का? सगळ्या माणसांचे का सांगते मी. माझ्या इकडे आलं ना मी दगडाने हाणणार येत्या. हा बघा मग तुमच्या मनाने कसं आहे ते. माझी सगळी लेकरा बाळा सगळी उभा करणार. घाला डीसीपी अंगावर सरळ तुम्ही. माझी नातुंड परतुंड सगळी घालणार मी मोर उभा करणार. घाला सरळ माणसं मारून टाका आमची आणि तुमच्या करा लाईटी उन्हाच्या. तुम्ही सोलर कुठं करताय? इथं असतं का कुठं? ही बघताय का नाही तुम्ही? तुमचंच चालू करताय सगळं. ह्याच्यासाठी सरपंच पद निवडून दिलं का तुम्हाला? तुम्ही सांगा ना. तुम्ही म्हणा की ह्याच्यापासून तुम्हाला धोका नाही काय नाही. तुम्ही सांगा म्हणा की ह्याच्यापासून तुम्हाला काहीच नाही घातक नाही. घराच्या पुढे असतं का पुन्हा सोलर? इथं असतं का? ही ठिकाण आहे का सोलरचं? आम्ही होऊ देणार नाही. तुम्ही काही करा आम्ही होऊ देणार नाही. सोलर होऊ देणार नाही इथं. आम्ही सगळ्या बायका तुम्ही घरी कुणी नाही आला तरी आम्ही बायका इथं उभारणार. आम्ही सोलर होऊ देणार नाही. तुम्हाला कुठं करायचं तिथं करा. पण ताई काय नेमकं आता इथं काय गाव पातळीवर तर काय प्रयत्न चालू आहेत ना? अहो तुम्ही आमचं मतच घेतलं नाही ना. तुम्ही आम्हाला विचारायला पाहिजे होतं का नव्हतं? सरपंचाने तुम्ही गावकऱ्यांना विचारायचं काम होतं का नव्हतं तुमचं? तुम्ही विचारायचं होतं आम्हाला. मतं घ्यायची होती आमची. विचारात घ्यायचं होतं. मग तुम्ही उभं करायचं होतं. तुम्ही अंदाज पंचायत सगळं करता. ठराव मंजूर करून आणता आणि मग आम्हाला माहित करता का? आधी नको करायला. तुमचं काय असं ग्रामसभा ते काय बोलवलं नाही? काहीच घेतलेलं नव्हतं. काहीच माहित नाही आम्हाला. आल्यानंतर माहित झालंय. मोजणी आल्यानंतर आम्हाला हे माहित झालंय. कुणाला धोका नाही. आम्हाला धोका आहे. आमच्या घरासमोर तुम्ही आणता का? गायरान कशासाठी सोडलेलं आहे? गुरांसाठी सोडलं ना तुम्ही? सगळ्या ह्याच्यासाठी सोडलेलं आहे ना? तुम्ही ग्रामीण भागात यायचं म्हणता फिरण्यासाठी हवा घेण्यासाठी आणि तुम्ही सोलर आणता इथं. तुम्ही उद्यान करा काही करा सगळं करा. रस्ते नाहीत आम्हाला. दिवे नाहीत रस्त्याने आणि तुम्ही सोलर कुठं आणताय? आहे आम्हाला रस्ता जायला नीट का? त्याची सोय नाहीये. आम्हाला दिवे नाही आहेत रस्त्याने ती नाहीये आणि तुम्ही सोलर कुठं आणता इथं? आणि इथं मला वाटतं ग्रामदेवता सुद्धा इथं तुमची. ग्रामदेवता इथं आहे. तुम्ही इथून जर सोलर नेलं तर हे रस्ता कुठून जाणार? आमचा देव इथून जातो. मग कुठून देणार तुम्ही रस्ता आम्हाला? यात्रा इथूनच जाते. कुठून देणार तुम्ही आम्हाला रस्ता? आणि आमच्या घरापर्यंत पाणी आलं तर तुम्ही आम्हाला बघायला येत नाही. त्यावेळी कुठं जातं तुमचं? आणि आता सोलर कुठं आणता आम्हाला? सोलरने आमचा काय फायदा होणार आहे? आमच्यासाठी काय करता तुम्ही? शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांसाठी बोला तुम्ही करा. आणि तुम्ही सोलर आणलं ना आम्ही होऊ देणार नाही. तुमचं तुम्हाला काय करायचं ते करा. आम्ही ठाम सगळेजण उभं राहणार इथं. तुमचा तुम्ही निर्णय घ्या.
कधी माणसं आली तर आम्ही ही आणा तुम्ही कुणालाही आणा आम्ही आम्हाला कशाला मिळत त्रास आहे तुम्ही म्हणता काय तुम्हाला त्याचा त्रास अहो त्रास नसला तरी हे नाहीये की काय नाहीये सोलर आम्हाला विचार केला का कधी आम्हाला कुणी विचार केला का आम्हाला पाणी नाही असं नाही तसं नाही लाईट नाही काय नाही आमचा कुणी विचार केला का आम्ही 2 वर्ष उन्हा अंधारात राहिलो तेव्हा कुठे गेली तुम्ही हिंकडे तेव्हा नाही शासन आला कुणालाही आणा तुमचा कलेक्टर येऊ का कोणी येऊ आम्ही सोलर होऊ द्या कलेक्टर बी माणूसच आहे का ते देव आहे काय कलेक्टर त्याला बी आम्ही बोलणार ना कलेक्टर आला म्हणजे काय त्याला माणूसच आहे कलेक्टर बी आमचा काय विचार केला ना आम्हाला का काम धंदा नसतं तेव्हा का नाही आम्हाला दिलं हा सोलरनी नेमका आमच्यासाठी फायदा काय तेवढं फक्त सांगा सोलरचा आम्हाला फायदा काय शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलं आणि गावासाठी तुम्ही काय केलं गावातनं जायला रस्ते गावासाठी. नाही नाही ते काय केलं नाही तुम्ही सर्व ग्रामस्थांची ज्या भावना आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मूळ वाशिंबे गावामध्ये तालुक्यात 1 नंबर म्हणलं तर 274 एकर जमीन ही गायरांची आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2-4 सर्वे नंबर आहेत आणि मूळ आमचं वाशिंबे गावचं जे 33 केवीचं सबस्टेशन झालेलं आहे 2017-18 मध्ये ते गट नंबर 86-1 मध्ये झालेलं आहे आणि तिथं 12.5 हेक्टर जमीन उपलब्ध आहे आणि त्या 2017 ते 2022 या काळामध्ये ते सर्व क्षेत्र सबस्टेशनच्या नजीक 12-12.5 हेक्टर तो पहिला ठराव तिथं दिलेला होता की बाबा सौर ऊर्जेसाठी पहिल्या सरकारच्या काळामध्ये तशी ती योजना होती आणि तो ठराव दिला होता. नंतर 2022ला ग्रामपंचायत बदलली आणि हा जो गट आहे गट नंबर 143 आपण उभा राहिलो तो हा गट नंबर 37 हेक्टरचा पूर्ण गट नंबर आहे. त्यातनं रेल्वे लाईन गेलेली आणि सगळी नागरी वसाहत आहे आणि जवळजवळ ह्या वाशिंब्याच्या आराखडा रेखांकनानुसार उत्तरेला आमची नदी आपली दक्षिणेला नदी आणि रेल्वेच्या पलीकडे उत्तरेला सगळं गाव आहे. जवळजवळ इथून 100-150 लोकांच्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन गेल्या तर 90% क्षेत्र आपण जे उभा राहिले इथून सर्व सिंचन होतं ह्या भागातून आणि जवळजवळ आता जानेवारी महिना लागला ऊन वाढत उन्हाळा चालू झाला आणि जवळजवळ कोट्यवधी रुपयाचं शेतीचं नुकसान होईल संभाव्य आता जरी असा खेळ झाला तर. आणि मूळ परिस्थिती अशी हा गट नंबर वनीकरणाला वन विभागाला दिलेला असताना मूळ आता ह्या ग्रामपंचायतीने 31 डिसेंबर 2024ला ह्या 37 हेक्टरमधलं 5 हेक्टर 91 आर म्हणजे त्यातलं हे त्यांनी सौर त्या एजन्सीला समर्पित केलं. त्याची नोंद झाली 31 डिसेंबर 2024ला म्हणजे साधारणतः त्याला 12 महिने झाले आज 12 महिने झाले त्याला. आणि मग नंतर ह्या गोष्टी सगळे होत असताना इथून आमचं ग्रामदैवताचं आता जे ताईंनी सांगितलं तसं ग्रामदैवताचा खेळ नागरी वसाहत मोठी आणि मग हा प्रकल्प इथं राबवण्याचं कारण काय असा प्रकार झालेला आहे. तर आम्ही हा प्रकल्प ग्रामस्थांच्या एकवटीने होऊन देणार नाही आणि जरी त्यांनी आता ग्रामपंचायतीने जरी नोंद दिली असेल तरी आम्ही त्याला तुमच्या माध्यमामधून प्रशासनाला वेळीच काय आमच्या पद्धतीने म्हणणं मांडू आणि जर प्रशासनाने नाही दखल घेतली तर आम्ही त्याला न्यायालयीन लढाईसुद्धा लढाईच्या तयारीनुसार आम्ही आहे. आणि काही करून हा प्रकल्प आमचा विकासाला विरोध नाही. हा प्रकल्प आमच्या गावामध्ये 274 एकर जमीन आहे गायरानाची. हा प्रकल्प हितला सोडून जे आम्ही पहिला ठराव दिला आहे 86 गट नंबर 1 मध्ये तिथं 36 एकर जमीन आहे तर तिथं होण्यास काय अडचण नाही. आमच्याकडे आमसभेस तुझा ठराव घेतला आहे भाऊ तर आमसभेत ठरावाची प्रत घेऊन आम्ही न्यायालयीन लढाईमध्ये त्यामध्ये आम्ही ती करून जागा बदल करण्याचे आम्ही प्रयत्नात राहू. पण हा या जागी सोलर एजन्सी करून हा ग्रामस्थांना आमचं ग्रामदैवताला अडचणीला ठराव द्यायचा तो दिल्यामुळं त्याची नोंद लागली फेरफार झाली उतार्यावर त्यांचं नाव आलं सोलर एजन्सीचं ह्या 100 एकरामध्ये. नाही हे जे ठराव मांडलेला आहे विचारात घेतलं होतं का नाही कसं असतं माहिती आहे का ही आमसभा झाली ना ग्रामपंचायत आमसभा झाली आणि विद्यमान ग्रामपंचायत बॉडीने त्या आमसभेमध्ये ठराव रद्द केला आहे तर ही चांगली गोष्ट आहे. त्या ठरावावर जर समजा प्रकल्प रद्द झाला किंवा दुसरीकडे मी जी पहिला दिला होता 2017 ते 22च्या काळामध्ये 86 गट नंबरमध्ये तिथं व्हायला सुद्धा काही अडचण नाही.
त्याला पर्याय जागा आहे आपली. सध्याच्या ह्यांनी ठराव रद्द केल्याचा हे केला का राजा प्रकल्प होऊ नये असं नाही मग मी ऐकू आहे, मला काय माझ्याकडे डॉक्युमेंटरी नाही माझ्याकडे. तशा अँगलनी जर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहात का तुम्ही? जिल्हा तर त्या पद्धतीने दाद मागणार आम्ही. आमचं बी तो त्यांनी ठराव कॅन्सल केलेला आहे, त्या आधारावरच करावं लागेल. आणि नंतर आमचा बोलून हिथली नोंद कॅन्सल करून कायमची, आणि तो गट नंबर 86 मध्ये जी 12-12.5 हेक्टर जमीन आहे तिथं त्याला 5 हेक्टर 6 हेक्टर 7 हेक्टर द्यायला काही अडचण नाही. ह्याला पर्याय आहे वाशिंबे गावात क्षेत्रातच. कारण मूळ आमच्या गावामध्ये तालुक्यात 1 नंबर 274 एकर जमीन ही गायरान उपलब्ध आहे, आणि ह्या ग्रामपंचायतीचं मालकी हक्कामध्ये नाव आहे. उतार्यावर 7-12 उतार्यावर मालकी हक्काचं ग्रामपंचायत वाशिंबे असं नाव आहे. पहिल्यापासून आम्ही जसं लहानपणापासून आमचा वाडवडिलापासून ही यात्रा चालू आहे, आणि ते देवस्थानाला एकतर उजनी धरणात बेस क्षेत्र कमी झालं गावातलं, आणि तिथनं आम्ही देव आमच्या हायतीत वर आणला आहे. आणि ते आता पारंपरिक यात्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमेला भरते. त्या देवाभोवताली क्षेत्र थोडंच राहिलेलं आहे, त्याच्यामुळं तिथं पर्यायाने दुसऱ्या ठिकाणी व्हावं, तिथलं होऊ नये. तुमचा भावनिक सामाजिक प्रश्न निर्माण होतो. हा भावनिक किती यात्रेसाठी किती लोक येतात भाविक भक्त किती येतात? 5-7 हजार येत की 10-5 हजार येते बाबा. दर रविवारी 500 लोक येतात पाया दर्शनाला. आणि चैत्र पौर्णिमेला 10,000 पब्लिक येतात. सप्ताह असतो, धार्मिक सप्ताह असतो, मोठा सोहळा असतो. मोठा प्रकल्प जर इथं झाला तर रस्ता राहत नाही का? रस्ता राहत नाही, त्यांना अडचण होते. पर्याय देवस्थानापाशी पार्किंगला यायला जागा राहत नाही. त्याच्यामुळे तेवढं क्षेत्र वगळून दुसरीकडे व्हावं ते. नानासाहेब जोहळ इथनं 3 ट्रस्टचे अध्यक्ष. 3-4 पिढ्यापूर्ण चालू असणारा हा रस्ता या प्रकल्पामुळे बंद होऊ नये, हा चालूच राहावा ही मी सांगतो. म्हणजे अशी इच्छा आहे आमची. हा प्रकल्प झाल्यावर हे तर रस्ताच राहत नाही का? हा रस्ता पूर्णपणे बंद होतोय ही, कारण इथनं हा रस्ता 3-4 पिढ्यापूर्ण चालू आहे. प्रकल्प झाल्यामुळे इथनं रस्ता बंद होतोय, ते रस्ता चालू राहावा असं मी अध्यक्षाच्या वतीने ग्वाही देतो. झोळ भैरवनाथ ट्रस्टचा उपाध्यक्ष मी, आम्ही सगळे ट्रस्टी बी आहेत, ग्रामस्थ आहेत, तर माणसं आहेत. सगळ्या लोकांच्या वतीने आमच्या ही पिढ्यानपिढ्या भैरवनाथ मंदिराची चैत्र पौर्णिमेला आमच्या हनुमान जयंतीला यात्रा असते. आमच्या पिढ्यानपिढ्या आता इथं 80 वर्षाचे लोक आहेत, 70-80 वर्षाचे आम्ही यंग पिढी. आमच्या पिढ्यानपिढ्या हा मागचा जो रोड आहे, हा रोड मंदिराकडे जाण्यासाठी आमच्या छबिन्याचा रोड आहे, पालखी मार्ग आहे. हा जर रोड बंद झाला तर आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आमचं भैरवनाथ मंदिर ग्रामदैवत आहे, आमच्या भावनेशी भावना दुखावल्या जातात. हा जर रोड बंद झाला तर दुसरा मार्ग आहे पलीकडून रेल्वेला चिटकून रोड आहे. रेल्वे त्यांच्या हद्दीत 1 इंचभर सुद्धा येऊन देत नाहीत. तो जर रोड बंद केला तर इकडल्या लोकांनी जायचं कुठून, मंदिराकडे जायचं कुठून? दुसरा मार्गच नाही. पर्यायी व्यवस्था काय? आमचा हा प्रकल्पाला विरोध नाही, प्रकल्प आमच्यासाठीच आहे. पर्याय मार्ग काय? भूमिहीन लोक आहेत, त्यांनी घरकुल कुठं बांधायचं? ज्या सौर प्लॅन्टच्या कडेने ही जागा येतात, बंगले येतात, घरं येतात, भूमिहीन लोक राहतात, त्यांनी काय करायचं? उष्णता 2 अंश सेल्सिअसने तापमान वाढतं असं आम्ही ऐकलंय. त्यांनी कुठं राहायचं? झाडं राहत नाहीत. 50-55 पाईपलाईन आमच्या ह्या गट नंबर 143 मधून गेल्यात. 1,500 एकर उजनी जलाशयात आमची जमीन गेली. 150-200 एकर रेल्वेत गेली. हायवे रोड गेलाय. रेल्वेसाठी क्रॉसिंगसाठी एकच मार्ग दिलाय आम्हाला. सर्व शेतकऱ्यांना रेल्वेकडे अर्ज केला तर रेल्वे क्रॉसिंगसाठी एकाच जाग्यावरनं जाण्याचा मार्ग दिलाय. ह्या जर पाईपलाईन काढल्या तर त्याचा पाईपलाईन जोडण्यासाठी मार्गच दिशाच जुळत नाही. 4-5 लाख रुपये खर्च येतो. एक पाईपलाईन 100 पाईप काढावं लागतात. 2-2 लाख रुपये एका पाईपलाईनला लागतात. सर्वसामान्य शेतकरी आम्ही सगळी, आमचं प्रपंचच उघड्याव येतील. सगळे शेतकरी आम्ही पाईपलाईन जर बंद झाला तर आम्हाला लाईटचं करायचंय काय? तुम्ही एकच मुद्दा घेऊ नका नुसता सौर प्लॅन्टचा. प्रकल्पाला आमचा विरोध नाही. नुसतं लाईट घेऊन आमच्या पाईपलाईन नाही चालल्यात, उत्पन्न कुठनं निघणार? काय निघणार?
ग्रामपंचायतने आम्हाला ठराव दिलाय प्रकल्प रद्द व्हावा, ही आम्हाला प्रशासनाला हात जोडून कळकळीची विनंती. हा प्रकल्प जो तिथं सबस्टेशन पाशी आहे काय 10 एकर 9 एकर तर तो कुणाला अडचण नाही तिथं व्हावा, पण इथं गावाला अडचण, मंदिराला अडचण, अस्मितेचा प्रश्न, पाईपलाईनला अडचण, सगळ्या लोकांना समस्या निर्माण होती. ह्या अडचणीत गावाला कशाला हा विकास? हा प्रकल्प इथं नको. जिथं सबस्टेशनच्या साईडला जे 10 एकर 8 एकर आहे तेवढ्यात ते प्रकल्प व्हावा, आमची काहीच अडचण नाही. ग्रामपंचायतीने याच्या आधी हा जो ठराव देत होते त्यावेळेस काय त्यांनी गावाला काय कल्पना दिली नव्हती? त्यावेळेस दिली नव्हती, पण आम्ही ग्रामपंचायतला सरपंचाला बोललो, परत ग्रामसभा बोलावली. त्या ग्रामसभेत एकमताने ठराव दिला आम्हाला. सगळ्या ग्रामस्थांनी मागणी केली की हा प्रकल्प रद्द व्हावा म्हणून. आमच्यापाशी तसं ठराव आहे, ग्रामपंचायतचा ठराव आहे, ग्रामपंचायतने आम्हाला ठराव दिला आहे. आम्ही जर हे ठराव देऊन कलेक्टर साहेबांना भेटणार आहे, ह्याच्या अगोदर भेटला होता, तहसीलदार मॅडमला भेटलो होतो, त्यांनी सुद्धा आम्हाला मॅडमच्या सुद्धा समस्याची ही, पण तो कॉन्ट्रॅक्टदार आरेरेव्याची भाषा बोलतो. पाईपलाईन उकडून फेकून देईन, असंच करण, पाईपलाईन 4 फोडल्यात, मला दाखवतो पाईपलाईन फोडलेल्यात, पाईपलाईन दाखवतो. आम्ही त्यांना म्हणलं थांबा 15 दिवस 20 दिवस थांबा, 1 महिना थांबा, वेळ द्या. आम्ही आमच्या पद्धतीने कलेक्टर साहेबांपाशी, तहसीलदार मॅडमपाशी, वरिष्ठ पातळीवर आम्ही हे करतो, मार्ग काढू. तो येतो फोनवर कोणाला तरी दम देतो, इथे येऊन पाईपलाईन उकडून टाकतो. की अशी शेतकऱ्यांसंग भाषा करणं चुकीचं आहे. ही काय आपण भारतात राहतो, पाकिस्तानमध्ये नाही ना राहत. दमदाटीची भाषा ही असं कॉन्ट्रॅक्टदाराकडून बोलणं चुकीचं आहे. अशी भाषा नाही बोललं पाहिजे कॉन्ट्रॅक्टदाराने. आमचा बी प्रकल्पाला विरोध नाही, वारंवार मी सांगतोय, पण जिथं कोणाला अडचण येत नाही ह्या ठिकाणी व्हावं. लोकांना त्रास झाला. सौर ऊर्जा कंपनी काय नाव आहे कंपनीचं? नाव माहिती? सोलर ॲग्रो म्हणून आहे त्या कंपनीचं नाव, गॅलेक्सी सोलर ॲग्रो म्हणून कंपनी. ओनरचं नाव माहिती? ओनरचं नाव माहित नाही, काहीतरी त्यांचे अधिकारी येतात, अधिकाऱ्यांचं बी पूर्ण नाव काय माहित नाही, आम्ही त्यांना विचारलं नाही. त्यांचं काहीतरी आमचं बोलणं झालं तिथं मागच्या 2 दिवसात आलते, पण त्यांचं आडनाव काय तिकडं नाग जयस्वाल का काहीतरी म्हणतात, असं आहे त्यांचं नाव. त्यांची भाषा सौजन्याची असते का ग्रामस्थांना? नाही अजिबात नाही. सगळ्या ग्रामस्थांना विचारा, त्यांची भाषा सौजन्याची नाही, जबरदस्तीने ते बोलतात. आमच्या गावाच्या सगळ्यांचं म्हणणं आहे तुम्ही बसा बोला म्हणा, अजिबात नाही. पाईपलाईन उकडून टाकतो, फेकून देतो, फोडल्यात पण तुमच्या पद्धतीने तुम्ही हे करा, अशी दमदाटीची भाषा आहे. पूर्ण गाव एक वटलंय. तुम्ही प्रशासनाकडे ही दाद मागितलेली आणि या उपरही हे काम चालूच राहिलं तर आपली पुढील भूमिका काय असणार? आम्ही ह्याच्या अगोदर पण प्रशासनाकडे दाद मागितली होती. त्यांच्या कंपनीमार्फत मागच्या 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी मध्यस्थी करणारा एक व्यक्ती पाठवला होता. स्वतः तहसीलदार मॅडम होत्या, पॉईंटवर आलत्या, तिथं मार्ग निघला होता. ते 2 ठिकाणी प्रकल्प करू, असं लोकांच्या अडचणी होऊ नयेत अशा ठिकाणी करू मार्ग निघला होता, पण तो मध्यस्थी माणूसच गेला. ह्याला मॅडम आहेत, मॅडम सुद्धा काल मॅडमच्या समोर, तहसीलदार मॅडमच्या समोर झालं, तर त्यानंतर तो अधिकारी आला, तो अधिकारी मला तो माणूसच नाही आमचा. पण प्रशासनाच्या आणि कंपनीच्या मध्ये मध्यस्थाची काय गरज आहे? प्रशासनाने आम्ही दाद कोणाकडे मागणार? आम्ही प्रशासनाकडेच दाद मागणार ना. तहसीलदार मॅडम, कलेक्टर साहेब ह्यांच्याकडेच आम्ही दाद मागणार. सध्या भूमिहीन आहे. गायरानात पहिल्यापासून आम्ही 20-25 वर्षापासून राहतोय तिथं, पण आता सध्या समजा गायरान सोडून आमच्या घरावरती आणलंय. आम्हाला सोयी करावी आणि शासनाने तिथं घालावं. काही बोललं तर JCB खाली घालू बोलतात, काय करतात. असं कुठं जायचं आम्ही? लेकर बाळ घेऊन कुठं जायचं? तुम्ही जर 10 फुटावर जर बांधत असेल तर तिथे लेकर बाळाची टाकल्यानंतर त्याला जबाबदार कोण आहे? म्हणजे या प्रकल्पाला तुमचं पूर्णपणे विरोध आहे. केंद्र शासन म्हणतं की जे वंचित आहेत त्यांना करणार आम्ही. मग आम्ही वंचित असताना तुम्ही आज हक्कलाही निघाला तिथनं, आम्ही कुठं राहणार आहे? ग्रामपंचायतीत जागा मागितली तर शिल्लक नाही गरिबांसाठी, आणि शेवटी आम्ही भूमिहीन आहे. आमच्याकडे उतारा नाही कशाचा गुंठ्याचा सुद्धा. ह्याला कोण जबाबदार आहे? आणि जर लेकरं बाळ मिली किंवा आमची कोणी काय झाली तर त्याला कोण हे आहे? प्रशासन जबाबदार असेल तर आम्ही आयुष्य तिथं राहू शकतो. हे काम चालूच राहिलं तर तुमची भूमिका काय असेल? आम्ही भूमिका उडी टाकणार तिथं, नाही तर त्यांच्या समोर पेटवून घेणार. आमचं काही राहिलेलं नाही, उताराच आमच्या नावचा नाही तर आम्ही कशामुळे राहू तिथं? 20-25 वर्ष झालं आम्ही ह्या गावावरती पाहुणे म्हणून आलेलो आहे. मतदान आहे, रेशन कार्ड आहे, समजा आहे. गायघरांना जागा भेटली, ग्रामपंचायतीची जागा स्वतः भेटली नाही आम्हाला.
आम्ही सरळ आत्महत्या करणार, लेकर बाळ घेऊन विसाची बाटली आणणार, पिणार आणि झोपणार तिथं. त्याला प्रशासन जबाबदार असेल. नाहीतर ह्यांनी सोयी करावं, आम्हाला कुठेतरी घरदार द्यावं. 200-250 एकर जमीन आहे गावामध्ये, ती सोडून आमच्यावरच का गरीबावर वंचितवर. आणि उद्या माझं ऑफिशन आहे परवा दिवशी तिथे तहसील पुढं. याच विषयावर हा, ह्याच विषयावर. हे जे प्रकल्प चाललाय हे देवस्थानाला जायला फार अडचण होती. हे जे आम्हाला यात्रेत पालखी मार्गच इथून रस्ता आहे, इथून जर हे बंद झालं तर आम्हाला जाण्याला रस्ताच नाही. मग देवस्थानाकडे जायची अडचण होती. आणि बऱ्याच लोकांचे काय घरकुल आहेत, वंचित लोकांचे काय, लोकांच्या पाईपलाईन आहेत काय, मग अशा सगळ्या समस्याला अडचणी होते त्या. तर हे प्रकल्प तिथनं रद्द होऊन दुसरीकडे जागा आहे तिथे हो हे आमचं म्हणणं आहे. लय अडचणीत साहेब, आमच्या पाईपलाईन उद्ध्वस्त होते रे, घरं उद्ध्वस्त होते रे. लोकांना सांगण्यात नाही आला. आता आधीच एक रेल्वेचा प्रकल्प आलाय, पाण्याचा हो दुसरा, आलंय. की हायवेचा पण ते तिसरा प्रकल्प आहे. चौथा की हर एक प्रकल्पाने गावाचं सगळं अस्तित्व समजा वाटोळ झालंय साहेब. हा, रस्ताच नाही जायला. स्वतः आमच्या जमिनीतनं रेल्वे गेली पलीकडे. हा, लय बेकारी झाली. वारंवार असे प्रकल्प येत आहेत. मग कसं कुठं जायचं शेतकऱ्यांनी.